ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून। सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर। पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं। सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये। खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट। लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच। आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला। तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन। दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स। ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या। ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर। संपर्क 9372 1 2044। ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा। मुंबई, नाशिक, पुणे या सुवर्ण त्रिकोणामध्ये संगमनेर येतं। नाशिक पुणे रेल्वेकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्यानं पाठपुरावा केलाय, मात्र राजकीय स्वार्थासाठी नाशिक पुणे रेल्वेचा मार्ग बदललाय। कोणतेही तांत्रिक कारण न सांगता संगमनेर जुन्नर नारायणगाव मार्गे रेल्वे होण्याकरता मोठे जन आंदोलन उभारण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे। नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गेच व्हावी अशी मागणी वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे। नाशिक पुणे रेल्वे ही शिर्डी अहिल्यानगर मार्गे पुणे जाणार अशी घोषणा लोकसभेमध्ये रेल्वे मंत्री वैष्णव यांनी केली आहे। त्यानंतर संगमनेरसह सिन्नर, नारायणगाव, चाकण या भागामध्ये नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरली। त्यानंतर संगमनेरमध्ये सर्वपक्षीय नागरिकांनी तातडीनं बैठकीमध्ये जन आंदोलन उभारण्याचा निर्धार केला। दरम्यान व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये झालेल्या बैठकीत मोठा लढा उभारण्यासाठी यल्गार पुकारण्यात आला आहे। यावेळी आमदार सत्यजित तांबे, राजाभाऊ औसक, हिरालाल पगडाळ, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश लाहुटी, प्रकाश कलंत्री, डॉक्टर मैथिलीताई तांबे, बाळकृष्ण महाराज करपे, अमर कतारे, संजय फड, संध्या खरे, सोमेश्वर दिवटे, अजय फटांगरे, निखिल पापडेजा, पप्पू कानकाटे, वसीम शेख, इसाक खान पठाण, किसनभाऊ हासे, राजेंद्र चकोर, सुरेश जावरे, अनिकेत घुले, दत्ता ढगे यांच्यासह संगमनेरमधील सर्व संघटना आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। नाशिक पुणे रेल्वे ही सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर मार्गे, चाकण मार्गेच पुण्याला गेली पाहिजे अशी मागणी ही या भागातील लोकांची अनेक वर्षांपासूनची आहे। महारेल जी राज्य शासनाची रेल्वेची कंपनी आहे, त्यांनी सर्वेक्षण केलं, त्यांनी भूसंपादनाचे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर शेरे टाकले, त्यांनी आमच्या काही लोकांना भूसंपादनाचे पैसे दिले, भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आणि आता अचानक ही रेल्वे शिर्डी मागे नेण्याचा घाट GMRTचं कारण सांगून पुढे करण्यात येत आहे। वास्तविक 15 ठिकाणी जगामध्ये GMRT सारख्या रेडिओ टेलिस्कोपचे प्रोजेक्ट आहे, ज्याच्या जवळून रेल्वे गेलेली आहे, मात्र कोणताही अभ्यास न करता केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने आता हा नवीन डाव खरं तर काढलेला आहे। पूर्वी आमच्या ग्रामीण भागामध्ये अशी म्हण होती का पुण्यावरून पुणतांब्याला जायचं, अशा पद्धतीचा उलटा प्रवास करण्याची वेळ आता या रेल्वेला आलेली आहे। खरं पाहिलं तर नाशिकवरून शिर्डी या लाईनची देखील गरज आहे, ही लाईन पण झालीच पाहिजे। नगरवरून पुणे ही डायरेक्ट लाईन आज दौंड मार्गे आहे, त्याच्याऐवजी डायरेक्ट लाईन ही झालीच पाहिजे, ही पण आमची मागणी आहे। परंतु या दोन्ही डायरेक्ट लाईन होत असतानाच नाशिक पुण्याची देखील डायरेक्ट लाईन झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आमची लाईन बदला किंवा ते शिर्डीचं कट करा किंवा नगर पुणे कट करा असं कोणाचंही म्हणणं नाही। आमचं म्हणणं आहे की नाशिक वरून सिन्नरला रेल्वे येईल, सिन्नरवरून टी पॉइंट टाकून शिर्डीला जाईल, तीच रेल्वे पुढे इकडे संगमनेरला येईल, संगमनेरवरून चाकण मार्गे ती पुण्याला जाईल। म्हणून या बाबतीमध्ये आता एक फार मोठं जन आंदोलन करण्याचा निर्णय हा आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे। मी मागील काळातही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेबांना भेटलो होतो, त्यांना मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता। मी या रस्त्यावरील सगळ्या लोकप्रतिनिधींना देखील भेटलो होतो, त्यांची आमची एक बैठक देखील आम्ही सगळ्यांनी घेतली होती। आम्ही सगळ्यांनी मिळून एक मतावर आम्ही सगळेजण आहोत की सगळ्यांनी याच्यासाठी लढा देणं गरजेचं आहे। आज संगमनेरकरांची इथं मोठी अशी बैठक झाली, सगळ्या राजकीय पक्षाचे लोक
राजकीय जोडे बाजूला ठेवून याच्यामध्ये एकत्र येत आहेत. आम्ही एक मोठं जन आंदोलन याच्यामध्ये उभं करणार आहे. लवकरच मी सिन्नर असेल, संगमनेरचे लोकप्रतिनिधी असतील, जुन्नरचे असतील, त्याचबरोबर पुढे खेडचे असतील, या सगळ्यांशी म्हणजे सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे साहेब असतील, संगमनेरमध्ये अमोलजी खताळ असतील, त्यानंतर जुन्नरमध्ये शरददादा सोनवणे असतील, खेडमध्ये दिलीपराव वळसे पाटील असतील, त्याच्यानंतर चाकणमध्ये खेडमध्ये बाबाजी काळे असतील, या सगळ्यांना मी फोनवर यांच्याशी संपर्क परत आता करणार आहे. मी खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंशी बोललेलो आहे, निलेश लंकेंशी देखील बोलणार आहे, त्याचबरोबर भाऊसाहेब वाकचौरे जे आपल्या शिर्डीचे खासदार आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहे आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहे. सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन एक जन आंदोलन उभं करणं गरजेचं आहे. अभी नाही तो कभी नाही अशी ही परिस्थिती आहे. आता जर रेल्वे झाली नाही तर पुढच्या 100 वर्षात ती होणार नाही आणि त्यामुळं सगळ्यांनी एकत्र यावं. कोणीही कोणताही अभिमान स्वाभिमान बाळगू नये. सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवावेत आणि एकत्रित येऊन आपण भावी पिढ्यांसाठी, आपल्या भागातल्या भावी पिढ्यांसाठी आपण एकत्र येऊन आपण हे आंदोलन करावं अशी मी या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करतो. साधारण हे आंदोलन किती तारखेपासून आपण सुरू करणार आहे आणि कशी भूमिका असणार आहे? आजच याची रूपरेषा ठरवण्यात आलेली आहे. उद्यापासून सह्यांची मोहीम संगमनेर तालुक्यात होणार आहे. अशीच सह्यांची मोहीम बाकीच्याही तालुक्यात व्हावी त्यासाठी तिथल्या लोकप्रतिनिधींशी मी चर्चा करणार आहे. तिथेही सह्यांची मोहीम होईल. सह्यांची मोहीम झाल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही ऑनलाईन पिटिशन, डिजिटल कॅम्पेन असं सगळं आपण याच्यात चालू करणार आहे आणि ते झाल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे रस्त्यावर उतरून देखील आंदोलन करणार आहे. तर हे सगळे आंदोलनं जे आहेत हे सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडतील अशी आम्हाला खात्री आहे. शावीर शेख, सी 24 तास, संगमनेर. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले. मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 82 61 96 76 24.